आता भाऊ हैदराबाद कस्टडी म्हणजे हे टायटलच खूप कॅची आहे. त्याचं शूटिंग पण बऱ्यापैकी झालेलं आहे. आता नवीन पण तुम्ही आपण सुरू करताय. तर ह्या सिनेमाचं नक्की काय चालू आहे आता? मी शूटिंग किंवा काय कसा प्रवास आहे आता? त्याचं शूटिंग आता म्हणजे थोडं राहिले, हम्म. काही एक एक शेड्यूल राहिले. बरं बरं तर बरं ते बराच काळ त्याच्यात खरं तर गेला. आता एक गाणं आणि काही हे राहिले थोडंसं. तर तो लवकरच आता पूर्ण होऊन जाईल आणि मे जून मध्ये तो सिनेमा रिलीज होईल. वा वा वा. आणि त्यानंतर मध्ये तुम्ही मधल्या काळात फकीराचं पण अनाउन्सिंग केलं. मग तुम्ही म्हणाला की अण्णाभाऊ साठेची कादंबरी तुम्ही खूप लहानपणी वाचली होती. वाचली होती. मग त्या सगळ्या साहित्याचा म्हणजे ऍक्च्युली तुमच्या सगळ्या विषयांवरती परिणाम किंवा एक प्रभाव तुमचा दिसतो त्या सगळ्या सिनेमावर. तर फकीराची गोष्ट म्हणजे काय वाटलं तुम्हाला की त्याच्यावर एक सिनेमा केला पाहिजे? फकीरा म्हणजे मी 8वीला असताना फकीरा वाचली पहिल्यांदा, 7वीला असताना. मग म्हणजे त्याच्या आधी शंकर पाटलांचं एक पुस्तक वाचलं होतं, शंकर पाटलांच्या कथा. आणि मग ते ग्रामीण त्यांची शैली असल्यामुळे मला ते भारी वाटलं. मग अण्णाभाऊ साठेंची ही फकीरा माझ्या हातात आली आणि मग ती ती वाचली त्यावेळेस. फकीराला प्रस्तावना वि. स. खांडेकरांची आहे आणि त्यांनी प्रस्तावनेतच असं एवढं भारी लिहिलंय. तेव्हाच ते असा चित्रपट साकारतोय दिसतोय असं समोर, असं ती प्रस्तावनेत खांडेकर म्हणतात. तर हे वाचल्यानंतर म्हणजे इतका परिणाम, म्हणजे कादंबरीचा परिणाम माझ्यावर पहिल्यांदा खूप झाला. म्हणजे तोपर्यंत मला माहित नव्हतं मी सिनेमात येईल. म्हणजे 8वीला 9वीला परत 9वीला वाचली, 10वीला वाचली. 10वी झाल्यानंतर जेव्हा मी मी सिनेमा करणार हे ठरवलं, तेव्हा फकीरावर सिनेमा करायचं हे मी ठरवलं होतं. म्हणजे ती इतका गारुड त्या कादंबरीचं माझ्यावरती आहे. मग त्याच्यानंतर सिनेमा माझा पहिला सिनेमा पुढे असा रखडत गेला, हे झालं, ते सगळं सुरू होतं. पण मी पहिला सिनेमा झाला आणि त्याचे राईट्स मी त्या कादंबरीचे घेतले तेव्हाच, कारण ती माझ्या डोक्यात पहिल्यापासून ती कादंबरी घोळत होती आणि तो खूप जवळचा विषय. मग मग तो अनाऊन्स मी आता मागच्या वर्षी अनाऊन्स केला आणि त्याच्यावरती आता काम सुरू आहे. तोही लवकरच हे होईल. आपण सगळेच असू त्याच्यामध्ये, सगळे मिळूनच करणार आहोत सिनेमा, कारण ती ही कादंबरी अख्ख्या महाराष्ट्राची आहे. बरोबर आहे. अख्खा महाराष्ट्र त्यावर प्रेम करतोय आणि त्या कादंबरीचे एवढे ट्रान्सलेशन झाले, जागतिक काही भाषांमध्ये झाले. तर खूप वाचक मोठा आहे त्या कादंबरीचा आणि त्या सगळ्यांनाच फकीरा वेगळ्या माध्यमात म्हणजे सिनेमातून बघायचा आहे. नक्की नक्की. तर ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की किती चांगलं आपण पेलवतोय त्या यातून. नाही, आम्ही आमच्या कला भ्रमंतीकडनंही शुभेच्छा आहेत. माझ्याकडनं होती शुभेच्छा आहेत. धन्यवाद. दुसरी गोष्ट भाऊ अशी होती की मध्ये म्हणजे मराठी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे मोठं नाव आहे महेश मांजरेकर, त्यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावरती सांगितलं होतं की की म्हणजे भरपूर, म्हणजे त्यांना जर समजा काही भरपूर पैसे मिळाले किंवा तुम्ही जर सिनेमा काढायचा झाला तर कुठल्या दिग्दर्शकाला तुम्ही घ्याल किंवा काय तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय, त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की मला भाऊ कराडेंना मी घेईल आणि एक चांगला सिनेमा करेल, कारण तो एक उत्तम दिग्दर्शक आहे, त्याला ज्ञान आहे समाजाचं किंवा कामाचं, एक कलाकृती तो सुंदर करेल. मग ह्याच्यावरती नक्की तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे इतका प्रवास तुमचा झाल्यानंतर? म्हणजे मला खरं तर महेश सरांचं ते बोलणं ऐकल्यावर मी पाहिला तो व्हिडिओ आणि ते मला खूप, म्हणजे मला असं वाटलं की यार पहिल्यांदा चला कोणीतरी दखल घेतली. नाही मायानं कुणीतरी हात फिरवतोय पाठीवरून, काम आपलं चांगलं झालंय. नाही, मुळात महेश सरांची व्हिजन खूप मोठी आहे. म्हणजे अजूनही मला ते भारी का वाटतात, ग्रेट का वाटतात की आता त्यांचं वय आपल्यापेक्षा जास्त आहे, पण ते सिनेमासाठी अजून झटतायत की त्यांना सिनेमा, मराठी सिनेमा मोठा करायचा हे स्वप्न त्यांचं आहे. आणि आम्ही बऱ्याचदा भेटलो, फकीरावर चर्चा केली, तर आमचं म्हणजे सुरू पण आहे काम की आता करायचंय ते सगळ्या ह्याच्यात. तर हे सगळं असताना बी एवढा मोठा माणूस आपल्या पाठीमागे उभा आहे याचा मला खूप आनंद झाला. आणि आता म्हणजे ज्या गोष्टी अजून पुढे घडतील तर निश्चितपणे त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरती तो सार्थ मी करेन की असं मला वाटतंय. कारण त्यांनी खूप विश्वासाने मला काही गोष्टी सांगितल्या आणि कशा पद्धतीने सिनेमा केला पाहिजे, कशा पद्धतीने मार्केटिंग झालं पाहिजे, हे सगळं. आणि तो एक म्हणजे मोठा हात डोक्यावरती आहे असं मी म्हणेन. नाही, तर नक्कीच तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स अजून तुमचा वाढला असं मी म्हणेन, किंवा जबाबदारी पण आली तेवढी. एखाद्या मोठ्या माणसाने सांगणं, मग तेवढी आपली जबाबदारी डबल वाढते.